तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 21 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरी घरी येते. ईश्वरी सगळे पुरावे घेऊन आपल्या आईला घरी घेऊन आलेली असते. ती घरातल्या सगळ्यांना बोलवते आणि सगळ्यांसमोर म्हणते की आज हे दोघं सगळ्यांसमोर आलेले आहेत. भूतकाळात यांच्या बाबतीत जे काही घडलं ते या दोघांना माहिती आहे. भूतकाळात जे घडलं होतं ते कोणीतरी मुद्दाम घडवलं का खरंच काही झालं होतं हे आज दोघं सांगतील. वल्लरी लपून बसलेली असते. वल्लरी हे सगळं ऐकते. ती मनात म्हणते, बाप रे, सुप्रिया रमाकांत एकाच घरात. आत्ता जर का मी समोर आले ना सुप्रियाच्या, तर ती सगळ्यांना सांगेल की मीच तिला तिथे पाठवलं होतं. आणि जर का सुप्रियाने तोंड उघडलं तर मी संपलेच. ईश्वरी सगळ्यांना सत्य सांगणार तेवढ्यात तिला आठवतं की वल्लरी इथे नाही आहे. ईश्वरी म्हणते, वल्लरी मामी कुठे दिसत नाही आहे. अविनाश वल्लरीला मोठमोठ्याने आवाज देतो. इथे वल्लरीचा थरकाप उडालेला असतो. आता ईश्वरीने सगळे पुरावे तर गोळा केलेत. श्रीकांत धुमाळलाही पकडलेला आहे. आता ईश्वरीची आई रमाकांत निर्दोष आहेत हे सिद्ध करून वल्लरीला कसे खडी फोडायला पाठवतायत ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळत आहे की वल्लरी पोलिसांना घेऊन आलेली असते. वल्लरी पोलिसांना सांगते की या माणसाने आमच्या घरात चोरी केली आहे. पैसे आणि दागिने चोरले. या माणसाला आम्ही आपलं मानत नाही, तुम्ही घेऊन जा. ईश्वरी पुढे येते आणि म्हणते, नाही हो, बाबांनी चोरी नाही केली. बाबा पण हात जोडून सगळ्यांना प्रार्थना करतात आणि सगळ्यांना सांगतात की मी चोरी नाही केली. मला पैशापेक्षा नाती महत्त्वाची आहेत. अंजली म्हणते, नाती? अहो, ही घर आणि ही माणसं तुमची नाहीच आहे तो. आणि कसलं नातं म्हणताय तुम्ही? ईश्वरीच्या आईसोबत असलेलं नातं? ते नातं तुमचं आहे, आमचं नाही. अंजली पोलिसांना म्हणते, यांना घेऊन जा इथून. हा माणूस आम्हाला आमच्या घरात नको आहे. ईश्वरी पुढे होते. ईश्वरी पोलिसांना म्हणते, आमचे बाबा चोर नाही आहेत, तक्रार मागे घ्या ना. वल्लरी काही ऐकत नसते. ईश्वरी आजींना वल्लरीला पुन्हा पुन्हा विनवण्या करते आणि त्यांना सांगते की मी सिद्ध करेन, बाबा निर्दोष आहेत, त्यांनी काही केलं नाही आहे. आजी पुढे होतात आणि पोलिसांना विनंती करतात. तक्रार मागे घेतली म्हणून सांगून त्यांना जायला सांगतात. इन्स्पेक्टर हवालदार तिथून निघून जातात. वल्लरी खूप चिडते. वल्लरी म्हणते, काय काय ईश्वरी, तू म्हणतेस ना हा माणूस निर्दोष आहे, मग याच्याकडे पैसे आणि माझे दागिने आले कुठून सांग. ईश्वरी म्हणते, नाही हो, ते चोर नाही आहेत. घरामध्ये वाद होत असतात. पोलीस गेल्याची खात्री करून राकेश बाहेर येतो आणि मामींना म्हणतो, मामी जाऊ द्या ना, सोडा हे सगळं. अंजली म्हणते, नाही, का सोडा? तुमच्यावर हिने आरोप केले होते ना, तेव्हा हिने चॅलेंज दिलं होतं, 48 तासामध्ये पुरावे आणेन. मग आता मी हिला चॅलेंज देते. ईश्वरी, 24 तासात तू सिद्ध करून दाखवायचं. तुझी आई आणि हे रमाकांत राजेश शिर्के यांच्यामध्ये काही नातं नव्हतं. करतेस? घेतेस चॅलेंज? ईश्वरी म्हणते, हो, मी 24 तासात तुम्हाला सिद्ध करून दाखवेन की माझ्या आईचं आणि यांचं कुठल्याही प्रकारचं नातं नव्हतं. दोघंही निर्दोष होते. आणि हो, ज्याने कोणी हे सगळं केलं आहे, त्या दोघांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे ना, त्या व्यक्तीला मी तुमच्यासमोर आणून उभं करीनच 24 तासात. सगळे ठीक आहे म्हणतात. 24 तासाची सगळे वाट बघतात. तर थोड्या वेळाने वल्लरी रूममध्ये येते आणि तिला ईश्वरीचं बोलणं आठवतं. ईश्वरी 24 तासात सिद्ध करणार आहे हे आठवतं. वल्लरीला वाटतं की आपल्या तोंडाला काळं फासले आणि आपली धिंड काढणार आहेत. वल्लरी खूप घाबरते. ती आधी धुमाळला फोन लावते आणि धुमाळला अंडरग्राऊंड व्हायला सांगते. धुमाळ म्हणतो, मी तुमच्या कुठल्याही प्रकारचं काम ऐकणार नाही आहे. आणि मी काय अंडरग्राऊंड व्हायचं? वल्लरी म्हणते, तो अर्णव तुझ्या मागावर आहे, तुला शोधतील. आणि जर तुला शोधला ना तर तुझ्यासोबत माझी पण वाट लागेल. मी सांगते तेवढं कर, नाहीतर तुला मी मारून टाकेन. धुमाळला वल्लरीचं ऐकावंच लागतं. तो फोन ठेवून देतो. तर दुसऱ्या दिवशी ईश्वरीला कळत नाही की कुठून सुरुवात करायची. 24 तासांचं चॅलेंज कसं पूर्ण करायचं. ईश्वरी देवासमोर प्रार्थना करत असते. तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी तुझी मदत करेन.
मला माहिती आहे कसं करायचं आणि काय करायचं आहे. आपण आधी श्रीकांत धुमाळला शोधू, त्याला ट्रॅक करू, त्याच्याकडून सगळी माहिती मिळवू आणि यामध्ये तुझी आई आणि माझे बाबा निर्दोष आहे हे सगळ्यांना दाखवू. अर्णवची साथ मिळाल्यामुळे ईश्वरीलाही चांगलं वाटतं. तर थोड्या वेळाने अर्णव, ईश्वरी धुमाळच्या ऑफिसच्या बाहेर येतात. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, आपण दोघं गेलो ना तरी तो धुमाळ काही भेटणार नाही. आता आपण काय करायचं? अर्णव म्हणतो, 1 मिनिट, माझ्याकडे मस्त आयडिया आहे. अर्णव कारच्या मागच्या बाजूला जातो आणि त्याने कपडे आणलेले असतात. तो आपला गेटअप चेंज करतो आणि चिंटू खबरी बनतो. ईश्वरी समोर येतो. तो अर्णवला बघून ईश्वरी म्हणते, अर्णव सर, हे काय आहे? अर्णव म्हणतो, मी सिंदूर, आता बघ माझी जादू, तू इथेच थांब, मी आलोच. अर्णव धुमाळला भेटायला आतमध्ये ऑफिसमध्ये जातो. इथे ईश्वरी बाहेर अर्णवची वाट बघत असते. ईश्वरीला वल्लरीचा फोन येतो. ईश्वरी तो फोन घेते आणि वल्लरी म्हणते, ए काय काय, कुठे आहेस तू? ईश्वरी विचारते, हे तुम्ही का विचारताय? वल्लरी म्हणते, नाही, काल मोठ्या तोऱ्यात तू चॅलेंज घेतलं होतंस ना, मग चॅलेंज पूर्ण करणार आहे की नाही हे विचारण्यासाठी मी तुला कॉल केला. ईश्वरी म्हणते, हो का, खरंच का? वल्लरी म्हणते, हो खरंच, मला पण बघायचं आहे ना तू काय काय करू शकतेस. सांग, कुठे आहेस तू आता? काही तुला माझी मदत हवी आहे का? सांग ना. ईश्वरीला डाऊट येतो. ईश्वरी म्हणते, नाही, मी कामात आहे आणि बाहेर आहे. ईश्वरी तिला काहीच सांगत नाही आणि फोन कट करून टाकते. तर इथे अर्णव श्रीकांत धुमाळला भेटायला त्याच्या केबिनमध्ये जात असतो. पिऊन त्याला थांबवतो आणि त्याला सांगतो की धुमाळ सरांना डायरेक्ट भेटता येणार नाही, आधी त्यांच्या असिस्टंटला भेटा. अर्णव आधी असिस्टंटला भेटतो. तो असिस्टंट विचारतो, तुम्ही कोण आहात, काय काम आहे तुमचं? अर्णव म्हणतो, मला धुमाळ सरांना भेटायचे, मी चिंटू खबरी आहे, मला एक मस्त मोठी बातमी द्यायची आणि मी ती धुमाळ सरांनाच देणार, त्यांचा फायदा होईल लाखोंचा, करोडोंचा, एवढी मोठी बातमी आहे. धुमाळ काही ऑफिसमध्ये नसतो. असिस्टंट म्हणतो, मी तुमच्याबद्दल सरांना सांगून ठेवतो, सर तुम्हाला कॉल करतील. अर्णव आपला नंबर देतो आणि बाहेर येतो. ईश्वरी विचारते, अर्णव सर, काय झालं, नव्हता ना तू तिथे? अर्णव म्हणतो, होईल काहीतरी, मी आतमध्ये नंबर देऊन आलो आहे, थोड्या वेळाने त्याचा फोन येईलच. तर इथे धुमाळचा असिस्टंट धुमाळला फोन करून एक इथे चिंटू खबरी आला होता, त्याच्याकडे कोणती तरी महत्त्वाची खबर आहे हे सांगतो. धुमाळचे डोळे चमकतात. त्याला वाटतं की आता या खबरीमुळे आपल्याला पैसा मिळेल. तो फोन ठेवतो आणि चिंटू खबरी म्हणजेच अर्णवला फोन लावतो. अर्णव गुंड्यांच्या स्टाईलमध्ये त्याच्याशी बोलतो आणि त्याला सांगतो की माझ्याकडे एक मोठी खबर आहे, ती खबर मला तुम्हालाच द्यायची आहे. रिटायर व्हायला तुम्हाला 1 वर्ष बाकी आहे ना, त्या 1 वर्षात धमाका करून टाका आणि करोडोंचे मालक व्हा. धुमाळ म्हणतो, चालेल, मला ती बातमी सांग. अर्णव म्हणतो, नाही, मी तुम्हाला अशी नाही सांगू शकत, प्रत्यक्षात भेटून सांगावं लागेल, नाहीतर माझा जीव जाईल. धुमाळ ठीक आहे म्हणतो. अर्णव त्याला लोकेशन पाठवतो आणि त्याला भेटायला बोलवतो. धुमाळ खुश होऊन फोन ठेवतो आणि अर्णवला भेटायला निघतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.